ओके. सुंदर. तर आता आपण वळूयात. खरं तर दोन विशेष विभूतींचं स्मरण आजच्या केंद्रात आपण करत आहोत, करायचं आहे. एक तर राणी लक्ष्मीबाई त्यांचं झालं आणि त्यांचं जन्मदिवस होता. आणि त्याबरोबर विशेष म्हणजे सुरुवातीला थोडंसं श्वेता मावशींनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांपासून चालत आलेली परंपरा. आणि ती कुठली तर योग परंपरा. आणि ती योग परंपरा चालत आली ती आपल्या स्वामींपर्यंत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जी सगळी ध्यानाची प्रक्रिया सांगितली, म्हणजे आदिनाथ म्हणजे शंकर बाप्पापासून चालत आलेली, ती ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आली. आणि अतिशय सिंपल पद्धतीने सिम्प्लिफाय करून स्वामींनी आपल्या सर्वांसमोर ती ठेवली. त्या ज्ञानेश्वर महाराजांचं थोडंसं स्मरण आणि त्यांचे एक छान जीवन प्रसंग बघूयात. ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांचा भेट प्रसंग आहे. कदाचित माहिती असेल तुम्हाला, कदाचित नसेल, पण थोडंसं स्मरण पण होईल. आणि ज्ञानेश्वर महाराजांना आपण वंदन करू. तर का वंदन करायचं होतं, विशेष भाग म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी म्हणजे स्वदेह, म्हणजे देहामध्ये प्राण असताना, जीव असताना घेतलेली समाधी. अशी जी ज्ञानेश्वर महाराजांनी 22 इयर्स होते बरं का फक्त, त्यावेळेस घेतली. इथे बघा त्यांनी थोडंसं काय काय केलं. मी अगदी त्याच्यात फार नाही जायचं, मी गोष्टीमध्ये जाईन लगेच. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. श्वेता मावशींनी सांगितलं, हे भगवद्गीता जी श्रीकृष्ण बाप्पांनी अर्जुनाला सांगितली, ती रणभूमीवरती सांगितली, युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेस सांगितली की उठ आणि युद्ध कर आणि त्यातनंच तुझं कर्तव्य कर्म कर आणि कर्मयोगाच्या माध्यमातून पुढे तू ईश्वर प्राप्ती म्हणजे ईश्वर प्राप्त करून घेशील. तर त्याचं किती अवघड होतं. संस्कृतमध्ये सांगितली होती ती बरं का. गीत गीत असं म्हणलं ना, गीता म्हणजे भगवंताचं गीत. त्यामुळे ती एक प्रकारे सगळे जे जे श्लोक आलेले आहेत ते असे, त्याला एक चाल आहे आणि ते संस्कृत मध्ये आले. आणि ते सगळं कळायला अवघड जात होते लोकांना. त्यामुळे हे कसं कळणार, तर त्या काळात महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराज म्हणजे त्यांचेच मोठे भाऊ, त्यांनी आज्ञा केली की सगळ्यांना कळेली भगवद्गीता, ज्या भाषेत कळेल अशा भाषेत तू सोपी करून सांग, सिम्प्लिफाय कर. आणि ती मराठी आणि प्राकृत त्या काळात बोलली जायची. त्यामुळे त्याच्यामध्ये जे तयार झाला जो ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांच्या हातातनं, तो म्हणजे ही ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी पण फार सुंदर आहे. आपण दोन प्रार्थना म्हणतो की नाही सुरुवातीला, ओम नमोजी आद्या, हे कुठलं आहे. आणि त्याच्यानंतर ओम नमोजी गणनायक, आपल्या केंद्राच्या नित्य प्रार्थनेमध्ये स्वामीजींनी घेऊन ठेवल्या त्या प्रार्थना, ज्ञानेश्वरीमध्ये आलेले पहिल्या दोन ओव्या. त्यामुळे फार सुंदर त्यांचं स्मरण होतच होतं. मग त्यांनी हरिपाठ लिहिला, चांगदेव पासिष्ठी या चांगदेव महाराजांची आपण कथा थोडक्यात बघणार होत आज. आणि त्यानंतर अमृतानुभव, अनेक अभंग रचले, कितीतरी लोकांना उपदेश केला. आणि फार मोठं 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 कार्य, एवढं मोठं कार्य सगळं त्यांनी केलं आणि अगदी थोड्या वेळात केलं. आणि संजीवन समाधी घेतली. आणि ती जी घेतली ती तारखेनी मला वाटतं 2 डिसेंबर ला ती आता जी तिथी आहे, ज्या तिथीला त्यांनी समाधी घेतलेली आहे. त्यामुळे त्या निमित्ताने आता आळंदीमध्ये मोठा सोहळा चाललाय. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काही प्रांतातून आता आळंदीला चालली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वारकरी सहभागी झाले. आणि असं सगळं करत ते ज्ञानेश्वर महाराजांचं कीर्तन करत करत करत, त्यांचं नामस्मरण करत, स्तुती करत ते असं सगळ्या छान पद्धतीने आळंदीला जातील, तिथे दर्शन घेतील. ही आळंदी जागा आपल्यापासून फार जवळ आहे पुण्यापासून. आणि तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आहे. आणि ती ह्या कालावधीमध्ये घेतली होती. त्यामुळे चाललेला हा सोहळा आणि म्हणून आज त्यांचं विशेष स्मरण आपण करतोय. तर ज्ञानेश्वर महाराजांचे ना, एक काय होतं बरं का, एक कीर्ती ज्ञानेश्वर महाराजांची बऱ्याच ठिकाणी त्यांची ख्याती पसरली. त्यांचं आपण बघितलंय चरित्र खरं आधीच्या काही केंद्रांमध्ये, त्याला काही वर्ष झाली असतील कदाचित. पण ना झालं असं की त्याच काळामध्ये एक चांगदेव महाराज म्हणून एक हठयोगाचे सिद्ध पुरुष होते बरं का, अधिकारी पुरुष होते म्हणजे. म्हणजे त्यांना काय 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 प्राप्त होते सिद्ध. तापी नदीच्या किनाऱ्यावरती त्यांचा मोठा आश्रम होता. त्यांचे 1500 शिष्य होते. त्यानंतर त्यांना 6 शास्त्र सगळी अवगत होती, म्हणजे थोडे विलक्षण बुद्धिमान होते. बरं, त्यांना ते जे काही ती साधना करायचे त्याच्यामधनं त्यांना काय काय सिद्धी वगैरे प्राप्त झाल्या होत्या असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये
क्रूर जनावरांना ते आपल्या वश करू शकायचे. म्हणजे काय तर वाघ त्यांचं ऐकायचं, साप त्यांचं ऐकायचा, आणि असं भयंकर बळ त्यांच्या अंगामध्ये होतं. आणि असं सगळं त्यांचं त्या आश्रमामध्ये पण खूप शिष्य आणि धान्य, फळं, फुलं असं भरपूर सगळं चाललं होतं बरं का. तर एकदा काय आलं, तर ह्या चांगदेव महाराजांच्या कानावरती एक बातमी गेली. काय बातमी गेली? अरे, नेवासे नावाच्या कुठल्या तरी गावामध्ये कुठल्या तरी एका छोट्या मुलांनी एका रेड्याच्या मुखातनं वेद म्हणवून घेतले. आता आपण ऐकलं की नाही, भगवद्गीतेचे श्लोक ऐकले, त्याच्यानंतर हे सगळी भगवद्गीता कशाच्या कुठनं आली आहे ती, तर भगवद्गीता म्हणजे सर्व वेदांचे सार असं म्हणलेलं आहे. वेद म्हणजे आपले ग्रंथ आहेत हिंदू धर्माचे. तर धर्म म्हणजे काय तर आपल्या अद्वैत सनातन धर्माचे ग्रंथ असे आपण म्हणूयात, प्रमाण ग्रंथ असं मानलं जातं. तर त्यामुळे सांगितलंय का त्याच्यामध्ये की हाऊ टू रिअलाइज गॉड, बरं का. म्हणजे त्यातला काही भाग आहे तो एक्झॅक्ट भाग भगवद्गीतेमध्ये आला. आणि हे वेदांचे श्लोक, वेद पठण वगैरे करणं त्या काळी असं खूप अवघड मानलं जायचं. नाही, आताही अवघडच आहे, आपल्याला वेद सुद्धा माहिती नसतात, 4 नावं विचारलेलं. पण हे संस्कृत मधले, तर हे एका रेड्याने म्हटले असं आलं. बापरे, ती कथा फारच विलक्षण आहे आणि ती आपण नंतर कधीतरी बघूयात पुन्हा. पण असं ती ख्याती गेली यांच्या कानावरती की अरे, असं कुठल्या तरी लहान मुलांनी केलं. आता इकडे हे वाघ, साप, बीप सगळे असे हिंस्र पशु वगैरे यांच्या म्हणजे काय म्हणायचं, शासनाखाली त्यांनी वश केलेले वगैरे, आणि हे रेड्याच्या मुखातनं वेद. अरे, कोण आहे हा, कोण आहे हा? मग आता याला पत्र पाठवलं पाहिजे, याला भेटलं पाहिजे, असं सगळं त्या चांगदेव महाराजांच्या डोक्यामध्ये सुरू झालं. आता गंमत झाली की पत्र कसं पाठवणार, काहीतरी लिहायला लागतं ना. म्हणजे तीर्थरूप किंवा चिरंजीव किंवा काहीतरी लिहायला लागतं. असं होतं, प्रिय वगैरे तर लिहायची काय त्या काळात पद्धत नव्हती. मग आता लिहिणार काय? मग चिरंजीव किंवा तीर्थरूप. पण चिरंजीव कोणाला लिहितो? तर मोठ्याने छोट्याला पत्र लिहायचं असेल तर चिरंजीव म्हणून सुरुवात करतो. पण आता इथे रेड्याच्या मुखातनं वेद वगैरे म्हणून घेणारी व्यक्ती ही छोटी कशी असेल? वयाने छोटी असली तरी अधिकाराने कितीतरी सिद्धी तिला प्राप्त असणार वगैरे, असं महाराजांच्या म्हणजे चांगदेव महाराजांच्या डोक्यात आलं. मग ज्ञानेश्वर त्या मुलाला असं कसं लिहायचं? चिरंजीव नाही 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 लिहिता येणार म्हणले. मग काय लिहायचं? मग तीर्थरूप. मग तीर्थरूप मोठे आहेत अधिकारांनी म्हणून. अरे रे रे, पण चांगदेव महाराज असं म्हटलं जायचं 1400 वर्षांपेक्षा मोठे होते, 1400 इयर्स पेक्षा, बरं का. कथा सांगते. तर त्यांना असं झालं की बापरे, 1400 इयर्सचा मी आणि हा 15-20 वर्षाचा पण मुलगा नाही, एवढासा छोटासा मुलगा, याला कसं काय मी तीर्थरूप वगैरे मोठा म्हणून ऍड्रेस करणार? हे मी असं करू शकत नाही. मग खूप विचार केला त्यांना, काय सुचेना. आणि शेवटी कोरपत्रच पाठवून दिलं. गंमत बघा बरं का काय आली चांगदेव महाराजांची. आता हे कोरपत्र घेऊन तो त्यांचा शिष्य आला. आता इकडे सगळे कोण होते? 4 भावंड. निवृत्तीनाथ सगळ्यात मोठे, ज्ञानेश्वर महाराज दुसरे, सोपानदेव तिसरे, आणि सर्वात छोटी होती ती मुक्ताई, म्हणजे मुक्ताबाई असं म्हणायचं तिला. हे सगळेजण बसले होते. तो शिष्य आला, चांगदेव महाराजांकडनं मी आलोय, पत्र घेऊन आलोय. बघू म्हणले निवृत्तीनाथ महाराज. पत्र बघतो तर काय, होय, पुढे कोरं मागे कोरं, काहीच लिहिलेलं नाहीये. अरे, निवृत्तीनाथ महाराजांना तर कळलं. त्यांनी असंच गमतीने ते पत्र सर्वांना दाखवलं. पण सर्वांना दाखवल्यावर मुक्ताई पटकन म्हटली की अरे रे, 1400 वर्षांचा झाला हा चांगदेव, तरी कोरा तो कोराच. असं म्हणल्यानंतर त्या शिष्याला पण थोडंसं ओशाळल्यासारखं झालं बरं का. पण निवृत्तीनाथांनी मग ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की ठीक आहे ज्ञानोबा, ह्या पत्राचं तू उत्तर पाठव. आता कोऱ्या पत्राचं उत्तर काय पाठवायचं? तर सगळ्यांना माहिती होतं चांगदेव महाराजांना काय प्रश्न पडला ते, की लहान तर म्हणता येत नाही ज्ञानेश्वर महाराजांना, म्हणजे ज्ञानेश्वरांना, आणि मोठं पण म्हणता येत नाही, कारण अहंकार त्यांचा मध्ये येत होता. मग ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर असं 65 ओव्या लिहिल्या. त्याला चांगदेव 65 असं म्हणतात बरं का. आणि त्याच्यामध्ये यांना ईश्वर प्राप्तीचा उपदेश केला, म्हणजे ऍडवाइस दिला की हे तुम्ही वाचा, याचा अभ्यास करा, आणि ते अभ्यास करून तुम्ही आणि तुमचे शिष्य सर्वजण नक्की जर नीट समजून घेतलं तर तुमच्याच आतमध्ये स्वतःमध्ये ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकाल. आणि असं म्हणून ते चांगदेव 65 त्यांनी, म्हणजे ते नंतर त्याला चांगदेव 65 असं म्हणलं जातं, पण त्याचं पत्राचं उत्तर त्यांनी ह्या 65 ओव्यांमध्ये पाठवून दिलं. आता शिष्य परत आला. शिष्य उत्तर घेऊन परत आल्यावर हे तर सुंदर, इतकं अप्रतिम लिहिलंय. ते सगळं त्यांनी वाचलं. त्यांना कळलं की ज्ञानेश्वर म्हणजे काही साधे सुधे नसणार आहेत. त्यांना ईश्वर प्राप्ती झालेली आहे, त्यांना ज्ञान अवगत आहे, असं त्यांना कळून चुकलं. कारण चांगदेव महाराज पण तसे अधिकारी व्यक्ती. आणि मग काय, मग त्यांनी पण एक प्रश्न विचारला शिष्याला की अरे, तिकडे हे माझं पत्र गेल्यानंतर त्यांनी
काय बरं प्रतिक्रिया दिली, म्हणजे काय रिॲक्शन्स दिल्या, काय एकमेकांकडे बघून काही म्हटले का, किंवा कोणी काय म्हटलं का? तर तेव्हा तो शिष्य म्हणाला की हो महाराज, की तिथे ना ती छोटी मुक्ताबाई होती, आणि त्या मुक्ताबाई म्हणाली की अरे रे, 1400 वर्षांचा झाला तरी चांग्या कोरा तो कोराच. असं म्हणल्यानंतर चांगदेव महाराजांना एकदम त्यांच्या मनामध्ये विलक्षण त्यांना असा एक झटका बसल्यासारखा झालं बरं का. म्हणजे ते म्हणले की आता भेटायला तर जायलाच पाहिजे. मग कसं जायचं? साधं सुद्धा जायचं नाही बरं का. तर वाघावरती बसले, हातामध्ये चाबूक म्हणून सर्प घेतला विषारी. त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर त्यांचे ते 1400-1500 शिष्य निघाले. बरोबर काय ढोल नगाडे वगैरे असा सगळा लवाजमा त्यांनी गोळा केला, आणि आता सगळे मिळून आळंदीला निघाले. आता आळंदीला तर इकडे हे निवांत बसले होते बरं का. हे चांगदेव महाराज बराच वेळ येत होते, काय काय कुठल्या कुठल्या गावात येणार होते. पण इकडे मात्र आळंदीला हे चौघं भावंड निवांत बसली होती एका भिंतीवरती, आणि काहीतरी गप्पा गोष्टी करत होते, हसत होते, एकमेकांशी बोलत होते. पण असं करत करत एक जण कोणतरी पळत पळत आला तेवढ्यात, की अहो ते चांगदेव महाराज माऊली तुम्हाला भेटायला येत आहे, आणि नुसतेच येत नाही, सगळं तामझाम घेऊन येत आहे. हो, असं झालंय. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना म्हणलं की चला ज्ञानेश्वर महाराज, चला आपण त्यांना भेटायला जाऊयात. मग काय, मग ज्ञानेश्वर महाराजांनी ती बसलेल्या भिंतीलाच सांगितलं की अगं बाई चल योगीराजांच्या स्वागताला, असं म्हणून भिंतीला आज्ञा दिली, आणि ती भिंत निघाली की आकाशमार्गाने. आणि आकाशमार्गाने जाता जाता इकडनं हे आळंदीच्या जवळ येऊन थांबले होते. त्या वाघावरती स्वार होते, हातात साप होता, मागे एवढे सगळे शिष्यगण होते, आणि हे साधे आपले बघू कापड कौपीन अंगावरती घातलेले हे भावंड अशीच भिंतीवर बसून भेटीला आली. आणि हे बघितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, त्या चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांचा आणि या सर्व भावंडांचा अधिकार लक्षात आला की आपण तर या सजीव वाघावरती बसून आलो की नाही, तो जिवंत आहे, तो काहीतरी केल्याने ऐकतो, रिंग मास्टरचं पण ऐकतो की नाही सर्कसमध्ये वगैरे, त्यामुळे असं काही शक्य तरी आहे. पण ही भिंत, तिच्यामध्ये चेतना नाही, निर्जीव, आणि ती अचेतन निर्जीव जड भिंत अशी कशी काय यांनी आकाशमार्गाने आणली? अरे बापरे. आणि त्यांनी सरळ ज्ञानेश्वर महाराजांना लोटांगण घातले. आता गंमत अशी आहे की कथेमध्ये काय काय सांगितलं असतं, पण थोडक्यामध्ये झालं काय होतं, तो चांगदेव महाराजांना एवढ्या सिद्धी प्राप्त होत्या, एवढी शास्त्र त्यांना अवगत होती, सगळं होतं, पण त्यांच्या मनामध्ये काही प्रमाणात अहंकार हा मनामध्ये राहिला होता, आणि त्या अहंकारामुळे त्यांना काही केल्या ही ज्ञानप्राप्ती होत नव्हती, इगो. आणि हा असा क्रूर वाघासारखा किंवा डसणाऱ्या सापासारखा तो येतो. त्यामुळे त्याच्यावर रूढ होऊन ते आले होते, त्याच्यावर बसून अहंकारात सपाट आले होते. आणि जो काही त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा हा सगळा प्रकार बघितला, तो त्यांचा अहंकार पुरता गळून पडला. त्यामुळे तो सोडून दिल्याशिवाय त्यांना काही केल्या सद्गुरु भेट किंवा सद्गुरु प्राप्ती होणार नव्हती, आणि स्वतःचा उद्धारच होणार नव्हता. आणि मग माणसाचे चित्त कसे असते, म्हणजे आपलं काय होतं, तर असा भिंतीसारखा जड असतो. पण मग हा जडत्वाला जर घालवायचं असेल, म्हणजे बघा ना कसं होतं की जे काही आपल्याला करायला सांगितलेलं असतं ते सोडून आपल्याला वेगळंच काहीतरी करायची इच्छा असते. त्यामुळे तेही करताना तिथेही लक्ष नसतं, आणि सगळीकडे आपल्या लक्षाचं अर्धवट अर्धवट झालं असतो. आता सुरुवातीला उपासना केली, ध्यानाला शांत बसा, शांत बसायचं म्हटल्यानंतरच गडबड होते की बाप रे, सुरू चक्र गर 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 गर. मग एक डोळा उघडायचा, शेजारचा काय करतोय, इकडे काय चाललंय, आवाज कुठला येतोय, फटाके कोण फोडतोय, आज महाराष्ट्राच्या निकालांचं काय झालं, छानच झालंय. पण असे सगळे विचार मनामध्ये यायला लागतात, आणि असं करता करता जे करायचंय तिथे लक्षच लागत नाही. त्यामुळे अशा आपल्या मनाला, चित्त म्हणजे काय, तर मन म्हणजे माइंड आणि इंटलेक्ट बुद्धी एकत्र गेलं की चित्त, त्याला एक नाव दिलेलं आहे, असं शब्द आहे तो. आणि ह्या गोष्टीला, म्हणजे ह्या माइंड आणि इंटलेक्टला जर आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी, म्हणजे टू अंडरस्टँड गॉड, जर त्याला त्याची कपॅसिटी डेव्हलप करायची असेल, तर त्यामध्ये असं जडत्व असून चालत नाही. ते हलकं फुलकं छान प्रसन्न असलं पाहिजे. म्हणजे कशाने शक्य होतं? ज्ञान साधना, नाम साधना, हे शक्यच होत नाही. आणि असं करता करता जेव्हा खरोखर तळमळ लागते मनामध्ये, तेव्हा त्या शिष्याला सद्गुरूंची प्राप्ती होते. आणि नाहीतर काय होतं, नाहीतर त्या शिष्याला सद्गुरू भेटतच नाही, कारण त्याला जेन्युनली मला देव बाप्पा कोण आहे हे समजून घ्यायचं असं मनापासून वाटतच असतं. थोडंफार वाटत असं की हा छान आहे, जरा भजन केलं, थोडं कीर्तन केलं, टीव्हीवर एखादा कार्यक्रम बघितला, सिरियल बघितली अक्कलकोट स्वामींची वगैरे, गजानन महाराजांची, एकदम भारी वाटतं. पण असं सगळं जरी झालं
तरी शांत बसलं पाहिजे, एकांतात बसलं पाहिजे आणि स्वतःच्या आतमध्ये ईश्वराचा शोध घेतला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी हेच सांगितलं. आणि असं जर खरोखर मनापासून केलं तर नक्की सद्गुरू भेटतात आणि हा मार्ग काय आहे तो समजायला लागतो. आणि असं करता करता जर असं नाही केलं तर शिष्य कोरा तो कोराच राहतो. आणि मग जर हा शिष्य खरोखर प्रयत्नातनं शरण आला, जसे चांगदेव महाराज शरण आले, तर सद्गुरू भेट नक्की होते. आणि पुढे ह्या चांगदेव महाराजांना कोणाचे सद्गुरू म्हणून तू कोणाला शरण जा असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं, तर मुक्ताईला शरण जा असं सांगितलं. ती पण कथा सुंदर आहे, पण ती कधीतरी नंतर बघूयात. ह्यात एक छोटीशी गंमत फक्त सांगतो आणि मग आपण थांबूयात. की त्या चांगदेव महाराजांचं जेव्हा पत्र आलं ना तेव्हा सगळे हसले बरं का. निवृत्तीनाथ महाराज नाही हसले, निवृत्तीनाथ तसेच थांबले होते. आणि नंतर सगळ्यांना फक्त एवढंच सांगितलं की अरे हसू नका, लक्षात घ्या की एवढी थोर व्यक्ती आहे, म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आहे, वयाने मोठी आहे आणि तिच्यासमोर पडलेला हा प्रश्न आहे, पण त्याच्यात सुद्धा तिची थोरवी तुम्ही लक्षात घ्या. थोरवी म्हणजे ग्रेटनेस. कसा ग्रेटनेस आहे की इतकी मोठी जरी असली तरी प्रश्न पडलेला असताना काहीतरीच लिहून पाठवलेलं नाहीये, तर कोरा कागद दिलाय की जणू काही तुम्हीच माझ्या ह्या चित्तावरती, जसं माझं मन पूर्णपणे मी तुम्हाला समर्पित करतो, त्याच्यामध्ये आता तुम्ही रंग भरा आणि तुम्हीच त्याच्यावरती मला मार्ग दाखवा. अर्थात त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने रंग भरायचे आहेत असं निवृत्तीनाथ महाराजांनी सर्वांना सांगितलं. ह्या ज्ञानोबांनी 22व्या वर्षी जसं म्हणलं तसं संजीवन समाधी घेतली. सगळे महाराष्ट्रातले संत, भारतभरातले सर्व संत, सर्व भक्त मंडळी अतिशय कासावीस झाली होती. ही संजीवन समाधी म्हणजे काय, फारच अवघड आहे, काहीच कळणार नाही आपल्याला. पण थोडक्यात एवढंच की आळंदीला ज्या ठिकाणी आपण मस्तक ठेवतो, गेला नसाल तर नक्की दर्शनाला एखाद्या दिवशी वेळ काढून जावा. आणि तिथे सकाळी सकाळी गेला तर फारच सुंदर आहे. इंद्रायणी नदी काठी अशा पद्धतीने सुंदर एक समाधी स्थळ आहे, जे खाली फार सुंदर खोली बांधली होती. आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज ध्यानस्थ झाले, ध्यानामधनं समाधीस्थ झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी देहत्याग केला, प्राणत्याग केला असं आपण म्हणूयात. हे आपल्याला काहीच कळत नाही, सांगणं पण कठीण आहे, समजणं त्याहून कठीण आहे. सर्वात अंतिम अनुभव मानवी जीवनामध्ये काय घ्यायला पाहिजे तर तो हा असं सांगण्यात येतो. असे हे संतांचे शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज, आणि त्यांनी पसायदान लिहिले आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आणि पुढे त्यांनी प्रार्थना केलेली आहे, सर्वांसाठी प्रार्थना केली. ज्ञानेश्वर महाराजांना काय पाहिजे होतं, त्यांना काहीच पाहिजे नव्हतं. पण अशा पद्धतीने सुंदर हे सर्व ज्ञानेश्वर महाराजांचं स्मरण विशेष प्रसंगी आपण केलं. आणि इथे आपण स्वाध्याय थांबूयात.